ची बातमी भारताने पाकिस्तानवर क्रिकेटच्या मैदानात देखील सर्जिकल स्ट्राइक करून दाखवलाय आणि मिशन आशिया कप यशस्वी केलंय। टीम इंडियाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकड्यांना धूळ चारलेली आहे। आशिया कपमध्ये एकदाही भारताला पराभूत करता आलं नाहीये। भारताने फायनलमध्ये पाकिस्तानला 146 धावांवर रोखलं, पण आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे 3 फलंदाज 20 धावांवर बाद झाले। पण त्यानंतर तिलक वर्माने झंझावाती फलंदाजी करत संघाला 5 विकेट्स राखून विजय मिळवून दिला आणि भारताने आशिया चषक उचलला। टीम इंडियाच्या विजयानंतर भारतात ठिकठिकाणी मोठा जल्लोष करण्यात आलाय। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025च्या फायनल सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवून ट्रॉफी जिंकली। पण या विजयानंतर बक्षीस समारंभाच्या वेळी मोठा गोंधळ झाला। बक्षीस वितरणाचा सोहळा जवळपास तासभर उशिराने सुरू झाला। आशिया चषकाची ट्रॉफी पाकिस्तानी मंत्री, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते दिली जाणार होती। मात्र भारतीय संघाने नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला। मोहसिन नकवींनी तासभरापेक्षा जास्त वेळ मंचावर वाट पाहिली, मात्र टीम इंडियाने ट्रॉफी स्वीकारलीच नाही। आशिया कपच्या सलग 3ही सामन्यात भारताने पाकला पराभवाची धूळ चारली आणि या सलग 3 पराभवांमुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झालेली आहे। साखळीतले 2 आणि अंतिम सामन्यातही भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केलाय। भारताने आपणच किंग आहोत हे पाकड्यांना दाखवून दिलं। गोलंदाजी आणि फलंदाजी या सर्वच क्षेत्रात भारतीय संघ पाकिस्तानवर भारी पडलाय। तर सलग 3 सामन्यात पाकिस्तानला भारताने पराभूत केलेलं आहे। भारताने पाकिस्तानवर क्रिकेटच्या मैदानातही सर्जिकल स्ट्राइक करून दाखवलंय आणि मिशन आशिया कप यशस्वी केलेला आहे। टीम इंडियाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली आहे। आशिया कपमध्ये एकदाही पाकिस्तानला भारताला पराभूत करता आलं नाहीये। भारताने फायनलमध्ये पाकिस्तानला 146 धावांवर रोखलंय। तर आशिया कपमध्ये विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलेलं आहे। ट्विटरवर पोस्ट करून मोदींनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पाकड्यांना चांगलंच डिवचलंय। खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच, आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा असं ट्विट करत मोदींनी पाकला चांगलंच डिवचलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील टीम इंडियाचं अभिनंदन केलेलं आहे। खेळाच्या मैदानावरही ऑपरेशन सिंदूर असं ट्विट त्यांनी केलेलं आहे। भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील टीम इंडियाचं अभिनंदन केलेलं आहे। तिलक वर्मा आणि कुलदीप यादव हे विजयाचे शिल्पकार या संपूर्ण सामन्यामध्ये ठरले। टीम इंडियाने पाकिस्तानी मंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी देखील नाकारली। आशिया कप पुरस्कार सोहळ्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालेला आहे। भारताने आशिया कप जिंकला आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारवून दिली आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलेलं आहे। आशिया कपमध्ये विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं। ट्विटरवर पोस्ट करून मोदींनी टीम इंडियाचं अभिनंदन केलेलं आहे। त्यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पाकड्यांना चांगलंच डिवचलेलं आहे। खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच, आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि पाकिस्तानला चांगलंच डिवचलेलं आहे। अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा खरं तर या संपूर्ण सामन्यानंतर पाहायला मिळाला। रोमहर्षक लढतीमध्ये भारताने पाकिस्तानवर विजय प्राप्त केला। भारताकडून पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून विजय प्राप्त झालेला आहे। अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने एकच जल्लोष केला आणि या विजयानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानची खरं तर थट्टा उडवली। सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंह, जितेश शर्मा, हर्षित राणा पाकिस्तानी गोलंदाजाची नक्कल करून थट्टा उडवतायत। पाक स्पिनर अब्रार अहमद याची अर्शदीप सिंहने नक्कल करून थट्टा उडवली।
सोशल मीडियावर सध्या हे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत। पाकिस्तानी क्रिकेटपटूची नक्कल अर्शदीप सिंह यानं केली आणि एक प्रकारे त्यांची थट्टा उडवली। अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने जल्लोष तर केलाच, मात्र या विजयानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानची चांगलीच थट्टा उडवलेली पाहायला मिळाली। सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यामध्ये भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंह, जितेश शर्मा आणि हर्षित राणा हे पाकिस्तानी गोलंदाजांची नक्कल करून थट्टा उडवत आहेत। पाक स्पिनर अब्रार अहमद याची अर्शदीप सिंहने नक्कल करून थट्टा उडवली आहे। दरम्यान या सामन्याची अजून एका कारणाने चर्चा रंगलेली आहे। भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफला सडेतोड उत्तर दिलंय। सामन्यात भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी खेळाडू हॅरिस रौफच्या वादग्रस्त सेलिब्रेशनला त्याच्याच शैलीत उत्तर दिलं। हॅरिस रौफची विकेट भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने घेतली आणि त्यानंतर बुमराहने विमान खाली पडल्याचा इशारा करत रौफला माघारी धाडलं। रौफने गेल्या सामन्यात विमान खाली पडल्याचा इशारा करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता। बुमराहने रौफला त्याच्याच शैलीमध्ये आता उत्तर दिलं। माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने देखील पाकिस्तानला डिवचलेला आहे। सोशल मीडियावर त्यानं पाकिस्तानच्या पाठीराख्यांना ट्रोल केलं। कसा राहिला रविवार शेजाऱ्यांनो, तुमचा आवाज का बंद झाला, अशी थट्टा त्यानं उडवली आहे। संडे कैसा रहा पड़ोसियों, मैं जानता हूं आवाज वैसे भी नहीं आ रही, असं ट्वीट इरफान पठाण यांनी केलंय। इरफान पठाण यांनी देखील ट्वीट करत संडे कैसा रहा पड़ोसियों, मैं जानता हूं आवाज वैसे भी नहीं आ रही, असं म्हणत पाकिस्तानची थट्टा उडवली आहे। दरम्यान आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय संघावर पैशांची बरसात झालेली आहे। आशिया कप जिंकल्यावर बीसीसीआयने आपला खजिना खुला केलाय। पाकिस्तानवर भारताच्या शानदार विजयानंतर बीसीसीआयने आपल्या संघासाठी बक्षिसांची घोषणा केलेली आहे। बीसीसीआयने टीम इंडियासाठी 21 कोटी रुपयांची बक्षिसाची रक्कम त्याची घोषणा केलेली आहे। ही रक्कम खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमध्ये वाटली जाणार आहे। बीसीसीआयने आपल्या अधिकृत एक्स खात्यावर ही माहिती दिलेली आहे। आशिया कप जिंकल्यानंतर आता टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय। स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी आणि आनंदाची बातमी। भारताने पाकिस्तानवर क्रिकेटच्या मैदानात देखील सर्जिकल स्ट्राईक करून दाखवलाय आणि मिशन आशिया कप यशस्वी केलंय। टीम इंडियाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकड्यांना धूळ चारलेली आहे। आशिया कपमध्ये एकदाही पाकिस्तानला भारताला पराभूत करता आलं नाहीये। भारताने फायनलमध्ये पाकिस्तानला 146 धावांवर रोखलं, पण आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे 3 फलंदाज 20 धावांवर बाद झाले। पण त्यानंतर तिलक वर्माने झंझावाती फलंदाजी करत संघाला 5 विकेट्स राखून विजय मिळवून दिला आणि भारताने आशिया चषक उचलला। टीम इंडियाच्या विजयानंतर भारतात ठिकठिकाणी मोठा जल्लोष करण्यात आलाय। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025च्या फायनल सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवून ट्रॉफी जिंकली। पण या विजयानंतर बक्षीस समारंभाच्या वेळी मोठा गोंधळ झाला। बक्षीस वितरणाचा सोहळा जवळपास तासभर उशिराने सुरू झाला। आशिया चषकाची ट्रॉफी पाकिस्तानी मंत्री, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते दिली जाणार होती। मात्र भारतीय संघाने नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला। मोहसिन नकवींनी तासभरापेक्षा जास्त वेळ मंचावर वाट पाहिली, मात्र टीम इंडियाने ट्रॉफी स्वीकारलीच नाही। आशिया कपच्या सलग 3ही सामन्यात भारताने पाकला पराभवाची धूळ चारली आणि या सलग 3 पराभवांमुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झालेली आहे। साखळीतले 2 आणि अंतिम सामन्यातही भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केलाय। भारताने आपणच किंग आहोत हे पाकड्यांना दाखवून दिलं। गोलंदाजी आणि फलंदाजी या सर्वच क्षेत्रात भारतीय संघ पाकिस्तानवर भारी पडलाय।
तर सलग 3 सामन्यात पाकिस्तानला भारतानं पराभूत केलेलं आहे. भारतानं पाकिस्तानवर क्रिकेटच्या मैदानातही सर्जिकल स्ट्राईक करून दाखवलंय आणि मिशन आशिया कप यशस्वी केलेला आहे. टीम इंडियानं आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली आहे. आशिया कपमध्ये एकदाही पाकिस्तानला भारताला पराभूत करता आलं नाहीये. भारतानं फायनलमध्ये पाकिस्तानला 146 धावांवर रोखलंय. तर आशिया कपमध्ये विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलेलं आहे. ट्विटरवर पोस्ट करून मोदींनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पाकड्यांना चांगलंच डिवचलंय. खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच, आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा असं ट्विट करत मोदींनी पाकला चांगलंच डिवचलंय.